नमस्कार मंडळी, कशी आहे? मजेत आहे ना? आज माझ्या घरी बालगोपाळांना जेवण आहे, तर सगळे मुलं आलेत बघा. आणि या मुलांसाठी मी ना गिफ्ट आणलेत. आणि हे बघा, गणपतीसाठी मी छान छान 21 प्रकारचे नैवेद्य भोग म्हणून केले. आणि हा दिव्यांशी बघा नुसतं गाणे म्हणायसाठी धडपडून राहिला. मग मी ना सगळ्या पोरांना अक्षदा वगैरे लावल्या. आणि दादा, हा बघा दादा आता आरती घेतो. आणि सगळ्यांना अक्षदा वगैरे लावून झाल्यावर आमची आरती सुरू झाली. मग बघा आम्ही आरती करत आहे. सगळे मुलं आरतीसाठी रेडी झाले आणि आरतीला सुरुवात झाली. तर सगळे मुलं मस्त टाळ्या वाजून राहिले, सगळे खुश होते. आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही ना सगळ्या मुलांजवळ एकदा सगळ्या मुलांना आरती ओवाळायला दिली. बघा आता रुद्राकडे आरती दिली, रुद्राने ओवाळलं. मग निशूकडे आरती दिली, आता निशू ओवाळत आहे. आणि दिव्यांशू बघा कसा बघत आहे, त्याला वाटलं मला देते की नाही म्हणून सारखं ते आरती घ्यायसाठी पाहत होता. मग रुद्राने अजून पुन्हा एकदा आरती ओवाळली. आणि मग न अर्पिताने आरती ओवाळली. आणि अर्पिताने आरती ओवाळल्यानंतर मग दिव्यांशूला आरती दिली. तर त्याला धरताही येत नव्हती आरती. मग दादाने त्याची आरती धरली आणि हे बघा असं मस्त आरती ओवाळली. त्याच्यानंतर मग पुन्हा अर्पिताने आरती ओवाळली. आणि आरती ओवाळून झाल्यावर मग सगळ्यांना प्रसाद दिला. मग मी ह्या मुलांना अक्षदा लावून त्यांना गिफ्ट दिलं. मुलांचं आधी जेवण झालं, मग त्यांना गिफ्ट दिलं. आणि बघा कृष्णाला मी आता ओवाळून त्याला पण गिफ्ट देत आहे, पिगी बॉक्स. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं पिगी बॉक्स घ्यायचे आणि तुमच्या खाऊचे पैसे त्याच्यामध्ये जमा करायचे. तर सगळे मुलं हो 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 आंटी म्हणायला लागले. आणि सगळ्यांना मग मी ते पिगी बॉक्स दिल्यानंतर दिव्यांशूचं जेवण चालूच होतं, त्याचं जेवण झालं नव्हतं. तर त्याला वाटलं मला देते की नाही देत म्हणून असा इकडे तिकडे पाहून राहिला. मग नंतर ना मग दिव्यांशूचं हे बघा मुलं कशी जेवत आहे. मग नंतर दिव्यांशूचं जेवण झालं. मग मी ना दिव्यांशूला पण ओवाळलं आणि दिव्यांशूला पण गिफ्ट दिलं. दिव्यांशी एवढा खुश झाला ना, खूपच खुश झाला. आणि खुश होऊन तर तो नाचायलाच लागला. ते गिफ्ट घेतलं आणि जे सुरू केलं त्याने नाचणं. खूपच गाण्यांवर नाचायला लागला. मग नाचले, सगळेच मुलं नाचले. आणि नंतर मग सगळेजणं गिफ्ट घेऊन आपापल्या घरी निघून गेले. मंडळी, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला